पोलिसांच्या अत्याचार आणि दंडेलशाहीच्या विरोधामध्ये हिंगणे येथील पारधी समाजाच्या महिलांनी आपल्या लेकरा बाळांसह कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की आम्ही पारधी समाजाचे नागरिक हिंगणे येथे राहत असून जनावरे पाळून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे। मात्र अस्तगाव येथील पडलेल्या गुन्ह्यामध्ये आमच्या पतीला रात्रीच्या वेळी पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्यासोबत असलेल्या पोलीस सुनील चव्हाण यांनी आम्ही पती पत्नी झोपलेले असताना दरवाजाला लाथा मारून दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी माझ्या पती बेबू चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि मी विचारणा केली असता माझ्या केसांना धरून भिंतीवर लोटले। गहू आणि हरभरा विकून आणलेले 7,000 रुपये, शेळे आणि बोकड्या विकून आणलेले 5,000 रुपये असे 12,000 रुपये सुनील चव्हाण यांनी काढून घेतले आणि काजमाहीचा पती अशोक हा घरामध्ये झोपलेला असताना त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घरामधील 9 ते 10,000 रुपये काढून घेतले। तसेच आम्हाला उदरनिर्वाह करण्याकरिता शेती आणि जनावरं आहेत। आम्ही कष्ट करून आमचे कुटुंब चालवत आहे। मात्र समाजातील काही शत्रू आमची खोटी नावं सांगून आमच्यावर अन्याय करत आहेत। आमच्या नावावर आजपर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नाही। पोलिसांना खरे गुन्हेगार मिळत नसल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे। तरी दरोडेखोर आणि गुन्ह्यातील खरे आरोपी शोधून आमच्यावर होत असलेले अन्याय थांबावेत अशी विनंती उपोषणकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली। आम्ही आस्तेगावचे दरोडे विरुद्ध करतात, कारण की खबरीचं ऐकून पोलीस लोक आमच्यावर अत्याचार करत असतात। जे गुन्हेगार असतात त्यांना आजच सोडतात आणि जे गुन्हेगार नसते त्यांना घरातून उचलून आणून आमचे पोरं दरोडाखोर करून त्यांच्यावर अन्याय करतात। आमचे पोलीस लोकांवर आमचे हेच अत्याचार आहे। आमचे लेडीज लोक राहतात घरात, पोलीस लोक येतात 20-25 जण येतात घरामध्ये, डायरेक्ट घुसतात रात्रीच्या टायमाला येतात, दिवसा काही येत नाही पोलीस लोक। आमचा हात जोडून विनंती आहे की पोलिसांचे आमच्यावर अत्याचार रोखावा। की आमचे लेडीज बाहेर राहतात, कोणी कशा झोपलेले राहतात, कोणी कशा झोपलेले राहतात, अचानक येतात घरात लाथा मारून घरात घुसतात। आमच्या लोकांवर काही अत्याचार करू नये, खबरीचं ऐकतात आणि आमच्या लोकांवर अत्याचार करतात। खबरीला कसं काय कळतात आम्हाला हेच विचारायचं आहे पोलीस लोकांना, का खबरीला कसं काय कळतात की ही चोर आहे आणि खबरी लोक खबर देतात तेच चोर नाही। आम्हाला वाटतं की खबरी असे धंदे करतात आणि पोलिसाला खबर देऊन ते सुटून जातात आणि गरीब लोकांवर अत्याचार करतात। त्याचं एक माणूस आहे रमेश प्रताप भोसले, ते आरोपीचं नाव सांगत्या कोणचे खबरीदार आमच्याकडे गाडी पाठवत्या की तो रम्य भोसले यांच्याकडे आहे बा, यांच्या नावं म्हणजे त्यांच्याबरोबर बदनाम झाले पाहिजे। सुमन काळे बाई होती ना, त्या बाईवानी त्यांचा आरोप घ्यायचा, त्या माणसांना म्हणजे गुन्ह्यात घ्यायचा दरोड्यामध्ये। आता या आस्तेगावला कोणता दरोडा झाला वाटतं, त्या दरोड्यामध्ये काही माणसं नेले, काही लोकांना सोडून दिले भाऊसाहेब, पण ते लोकांना सोडून दिल्यानंतर आता दुसऱ्याचा काय अत्याचार होता, त्यांना घरून नेलं, काही बायांना झटलं, अंगाला झटून त्यांचे फोटो पडले, काही हे झाले, तरी ते त्यावनं काही पोलीस लोकांना ते आमचे पोरं सोडले नाही। ऐकून आम्हाला एवढी विनंती आहे, कोणते खबरी आहे ते आमच्या समोर करावा। ती खबरीवाल्याला गायचं मटण त्याच्याजवळ धरू लावा, आमच्याजवळ धरू लावा। हे पोलीस लोक काय करते, जे गुन्हेगार आहेत ती सोडून देतात, बिगर खबरीवाले धरून घेतात। एवढ्या कोपरगावच्या आगमागं, बोगट्याच्या आगमागं, सिरसगावच्या आगमागं, पडेगावच्या आगमागं, तुला म्हणू ठेसनावर, तुला म्हणू हे बेडगाववर एवढे पारधी सोडून हिंगणीचे पारधी अशा खोड्या करतात। म्हणून कोणत्या खबरीनं सांगितलं ते खबरी आम्हाला समोर पाहिजे, आम्ही मान्य करतो। खबरीचं ऐकतात, मोकाच्या केसी टाकतात, खबरीचं ऐकतात, दरोड्यामध्ये नेतात आमच्या पोरांच्या करायचं आहे। 3 दिवस सोडलं नाही, या पोराला सारखा मार चालू होता। या पोराला पडेगाव शिवारामध्ये माझे भाऊ पळून आलेले सर, मी एकटीच राहिलेले। साऱ्या पडेगावला पाणी नसेल तसं बांधा सर, पण दाण्याचं वावर मी गेले सर, तर ते वावर सोडून भाऊ पळून आले, मी काही पळून आलेले नाही। मला पळून लावायचा प्रयत्न चालू आहे। मला जगणं मुश्किल आहे पडेगावला। पारधी मला मारायची अशी भोकत आणलेलं नाही का। संतोष बलांड्या भोसले याला कधी मारून हे इष्ट कधी जिंकू असे पारध्याचं चाललेलं आहे सर। तुमची मागणी काय ते सांगा। आमची मागणी आहे ना, सारी बंदोबस्ती हा खबरी कोणचा आहे ते समोर आला पाहिजे, एवढी विनंती आहे आमच्यावाले। या उपोषणात साधना कागद चव्हाण, सुरेखा कागद चव्हाण, लवास कागद चव्हाण, शामफुली कागद चव्हाण, काजमा अशोक चव्हाण, शिवना बेगू चव्हाण, उषा रामहरी चव्हाण,
आम्रपाली राहुल चव्हाण, शिरणी भाऊसाहेब चव्हाण आणि अलका सुंदरलाल भोसले आदी आपल्या लेकरा बाळांसह उपोषणामध्ये सहभागी झाल्या आहेत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.